श्री संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अमरावतीत साजरा करण्यात आला। गाडगेनगर परिसरातील संत नामदेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। या निमित्तानं मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते। समाजातील स्पृश्य अस्पृश्य बहुजन अशा सर्व स्तरावरील लोकांना एकत्रित करत वारकरी संप्रदायाची भरभक्कम बांधणी आणि भारतभर विस्तार करणाऱ्या श्री संत नामदेव महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा अमरावतीत गाडगेनगर परिसरात संत नामदेव मंदिरात साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। अमरावती शहरात एक्सप्रेस हायवे टच छत्री तलाव महादेव खोरी रस्त्यालगत नामदेव नगरीत श्री संत नामदेव महाराज वेलफेअर सोसायटी या संस्थेतर्फे श्री संत नामदेव महाराज स्मृती भवन बांधकामाचा एक प्रकल्प हाती घेण्यात आलाय। या प्रकल्पाचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे। आज 2 ऑगस्ट संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आज समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा या प्रसंगी अमरावतीमध्ये गाडगेनगरामध्ये आमचं नामदेव महाराजांचं मंदिर 1970 साली हे नावारूपाला आलेलं आहे आणि आज 55 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी या ठिकाणी झालेला आहे। तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी आदल्या दिवशी पालखी सोहळा असतो आणि दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजांचं संत अच्युत महाराजांचे परमभक्त सचिनदेव महाराजांचं या ठिकाणी प्रवचन असतं आणि दुपारभर या ठिकाणी महाप्रसाद विविध भजन वगैरे या प्रसंगी कार्यक्रम असते। आणि दरवर्षी आमच्या समाजातील शिंपी समाजातील 10वी मध्ये आणि 12वी मध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा या प्रसंगी या ठिकाणी सत्कार केला जातो। याच ठिकाणी आम्ही नामदेव महाराजांचं एक स्मृती भवन, मोठं स्मृती भवन ज्या 6 लोकांनी मिळून ज्याला 10,000 फुटाची जागा त्या ठिकाणी दिलेली आहे। त्या ठिकाणी 4.5 करोडचा तो प्रोजेक्ट आहे। 5,000 स्क्वेअर फूटचे 4 मजले त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे। विदर्भासाठी अत्यंत अभिमानाची ती गोष्ट आहे की सगळ्यात मोठं स्मृती भवन अमरावतीमध्ये होत आहे। या प्रसंगी नवनीतजी राणा यांनी आम्हाला 20 लाख रुपयाची देणगी त्या बांधकामासाठी दिलेली आहे।